वडापाव तर आपण नेहमीच खातो, पण आज बनवूया उलटा वडापाव. जेव्हा हा उलटा वडापाव मी पहिल्यांदा घरी बनवला ना, सगळ्यांना इतका आवडला आणि सगळ्यांनी आवडीने खाल्ला. बनवल्यानंतर मला सुद्धा विश्वास बसला नाही, की हा उलटा वडापाव चवीला इतका भारी लागू शकतो. नॉर्मल वडापाव तर तुम्ही खूप खाल्ले असतील, पण असा हा वेगळ्या पद्धतीचा वडापाव तुम्ही कधी ट्राय केलाय का? आणि जर केला नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. घरात सगळ्यांनाच खूप आवडेल. अर्धा किलो बटाटे शिजवून घ्यायचे. बटाटे एकाच आकाराचे घेतले की ते एकसारखे शिजतात आणि खूप जास्त पाणी न घालता ओव्हर कुक न करता बटाटे शिजवून घ्यायचे. आता याचे बारीक बारीक तुकडे तयार करून घेऊया. बटाट्यांना छान फोडणी देणार आहोत, त्यासाठी एक वाटण तयार करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या थोड्याशा तिखट मिरच्या आहेत. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आल्याचे तुकडे बारीक कट करून याला जाडसर असं वाटून घ्यायचंय. पॅन मध्ये 1.5 चमचा तेल घालायचंय. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे, अर्धा चमचा हळद घालायची आणि आपण 4 ते 5 कढीपत्त्याची पाने आहेत ती हाताने या पद्धतीने तोडून घालायची. त्यानंतर तयार करून घेतलेलं हिरवी मिरची, अद्रक आणि लसूणचं वाटण घालायचं आणि याला कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचंय. फोडणी इथे आपली बनवून तयार झाली आहे. उकडून घेतलेल्या बटाट्यावरती ही फोडणी लगेच घालून घ्यायची. वरून थोडंसं मीठ घालायचं आणि हे सगळं मिश्रण छान हाताने मिक्स करून घ्यायचं. मिक्स करताना खूप जास्त बारीक न करता थोडेफार मोठे तुकडे राहिलेत ना, तरीही ते खाताना खूप छान लागतात. यावरती बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि याला पुन्हा मिक्स करून घ्यायचंय. इथं आपली बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. आता आपण बॅटर तयार करायला घेऊया. त्यासाठी एक मोठा बाउल घ्यायचा, ज्यामध्ये आपल्याला पीठ व्यवस्थित मिक्स करता येतं. त्यावरती चाळण ठेवली आणि कपाने मोजून 2 कप आपण इथं चण्याचं पीठ घेतलंय. तुम्ही वाटीने सुद्धा मोजून 2 कप पीठ घेऊ शकता. पीठ चाळून घेतलं ना, की त्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाही. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय, अर्धा चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं. 1 चमचा ओवा घ्यायचा, हातावरती या पद्धतीने चोळून घालायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो. ज्या कपाने पीठ घेतलं त्याच कपाने 1 कप पाणी घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय. पीठ भिजवताना एकदम पाणी घातलं ना, की पिठाच्या गुठळ्या होतात. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ भिजवून घ्यायचंय. पीठ थोडंसं घट्टसर आहे. राहिलेलं 1 चमचा पाणी सुद्धा मी यामध्ये घालून घेतेय आणि हे पीठ छान फेटून घेतेय. पीठ जितकं जास्त फेटून घ्याल ना, तितकं ते हलकं होतं आणि वडे छान असे खुसखुशीत तयार होतात. त्यामध्ये इनो किंवा सोडा घालायची गरज लागत नाही. या कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचंय. यावरती झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी याला साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण हिरव्या चटणीची तयारी करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1 मुठभर कोथिंबीर, 3 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा, 3 चमचे फुटाण्याच्या डाळ्या घालायच्या, 1 चमचा जिरे घालायचे, 1 लिंबाचा रस घालायचा, चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि अगदी थोडं पाणी घालून ह्याला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचंय. पाणी जास्त घालायचं नाहीये, थोडीशी घट्टसर आपल्याला इथे चटणी तयार करून घ्यायची आहे. तर छान अशी चटपटीत आपली चटणी बनवून तयार झाली. आता ओली चटणी तयार झाली, आता सुकी चटणी तयार करायला घेऊया. कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये तयार करून घेतलेलं बेसनचं जे बॅटर आहे ते थोडं थोडं यामध्ये या पद्धतीनं घालायचं. दोन्ही साईडनं अलटीपलटी करून छान गोल्डन कलर येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत याला तळून घ्यायचंय. कुरकुरीत आपला बेसनचा चुरा तयार झाला. आता याला काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या साल न काढता तळून घ्यायच्या आहेत. वडापावची आपण ही लसूण चटणी बनवतोय, त्यामुळे लसणाचं प्रमाण आवडीनुसार थोडंफार जास्तीचं घेऊ शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये तळून घेतलेला कुरकुरीत बेसनचा चुरा घालून घ्यायचा. यामध्ये तळून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या, चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. खूप जास्त बारीक न करता थोडीशी जाडसर अशी याची चटणी वाटून घ्यायची. आपली वडापावची मस्त अशी लसूण चटणी बनवून तयार झाली. या चटणीमुळेच आपल्या वडापावला खूप छान अशी टेस्ट येते. 2 ते 3 दिवस फ्रीज शिवाय ही लसूण चटणी छान टिकते. आता आपण इथं ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत. या ब्रेड स्लाइसला आपल्याला मधोमध कट करून घ्यायचा आहे. तुम्ही इथं वाटीने सुद्धा ह्याला कट करून घेऊ शकता किंवा असं कटर असेल तर कटरने याचा मधोमध भाग कट करून घ्यायचा. कटिंग करून घेतलेला गोलाकार ब्रेड घेतला, त्यावरती तयार करून घेतलेली हिरवी चटणी लावून घ्यायची. आता दुसरा तयार करून घेतलेला ब्रेडचा तुकडा घ्यायचा, त्यावरती तयार करून घेतलेली लसणाची चटणी आहे ती सगळीकडे अशी व्यवस्थित पसरवून लावायची आणि दोन्ही तुकडे एकमेकांना असे जॉईंट करायचे. आता बाहेरच्या साईडला तयार केलेली बटाट्याची भाजी काठोकाठ पसरून लावायची. एक साईडने लावल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा पलटी करून ही बटाट्याची भाजी याच पद्धतीने लावून घ्यायची आहे. इथं आपला हा वडा बनवून तयार झालाय. याच पद्धतीनं आणखीन 2 वडे मी बनवून घेतेय
आणि मस्त असे आपले इथे उलटे वडापाव बनवून तयार झाले. तयार करून घेतलेल्या बेसनच्या मिश्रणामध्ये 1 चमचा कडकडीत तेलाचं मोहन घालायचंय. पोह्याच्या चमच्याने बघितलं तर 2 चमचे तेल आहे आणि तेल घातल्यानंतर हे मिश्रण छान असं फेटून घ्यायचंय. यामध्ये आपण इनो किंवा सोडा अजिबात घालणार नाहीये. तयार करून घेतलेला वडा यामध्ये सोडायचा आहे आणि दोन्ही साईडनं छान कोट करून कडकडीत गरम तेलामध्ये सोडायचा आहे. एका वेळेस कढईमध्ये मावेल एवढेच वडे सोडायचे. यापेक्षा जास्तीचे वडे जर कढईमध्ये सोडले तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि वडे छान कुरकुरीत होत नाहीत. आता दुसऱ्या साईडने सुद्धा वडे पलटी करून घेऊयात आणि याला तळून घेऊयात. आपण नेहमीच वडापाव खातो, पण थोडासा वेगळ्या पद्धतीने हा वडापाव केला तर घरातील सगळ्यांनाच खूप आवडेल. एकदा या पद्धतीनं हा उलटा वडापाव नक्की ट्राय करून पहा. रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या सगळ्या टिप्स वापरून या पावसाळ्यामध्ये गरमागरम वडापावचा बेत तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.